हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज चाललेलो आहे आम्ही गावी. इतके दिवस आमचं राहिलं होतं, जायचं होतं पण राहिलं, थोडंसं काम होतं त्याच्यामुळे. तर हा आहे मिसिंग लिंक रोड, जो प्रोजेक्ट जो आहे ना तो आहे. इथून आम्ही छान इथं प्रवास केलेला आहे. तर इथून छान म्हणजे एक 90 किलोमीटरचं ते हेच आहे, बोगद्यातून रस्ता वगैरे काढलेला आहे. तर ते टर्नल आहे 9 किलोमीटरचं. तर आम्ही बसलेलो आहे रात्रीच, म्हणजे 2 दिवसापूर्वीच आम्ही रिझर्वेशन केलं, त्याच्यामुळे छान आम्हाला जागा भेटली. नाही तर गावाला जाताना अजिबात जागा भेटत नाही. तर तेच हे करून आम्ही नाही का, जागा भेटत नाही म्हणून रिझर्वेशन केलेलं आहे. तर अर्ध्यापर्यंत आमचा इथं प्रवास झालेला आहे. म्हणजे आत्ताच आम्ही मुंबई सोडले आणि सकाळी 6:45 वाजता आम्ही पनवेलमध्ये आलतो. पण 6:15ला गाडी आली. गाडीत बसलो मस्तपैकी. थोडंसं मी डुलका लागणारच होता, कारण रात्री सगळी पॅकिंग वगैरे करता करता मला ना झोपच नाही. सकाळी लवकर उठले. तेच परत गावाला जायचं म्हटल्यानंतर भरपूर हे असतं नाही का, की आपल्याला गाडी भेटली पाहिजे, जागा आली पाहिजे, बाकीची जे म्हणजे जे हे असतं पॅकिंग करायची, तर ते व्यवस्थित ठेवायला, म्हणजे ते घेतले का नाही सगळं. तर त्यासाठी मी लवकर उठलेले होते. तर इथं बघा समीक्षा काय करते. समीक्षा खाते चणे. येताना मी चणे आणलेले, आणि समीक्षा डाएटवर असल्यामुळे ते चणे वगैरे खात असते ती, एकदम रोस्टेड वगैरे ती खाते चणे. त्यानंतर इथं मी म्हणजे ह्याच्यापर्यंत उतरले. अर्धा प्रवास झाला आमचा. थोडंसं पोहे वगैरे खाल्ले होतं येताना. शेक वगैरे काय आज घेतला नव्हता, त्यामुळं सकाळी भूक लागली होती, पोहे खाल्ले. त्यानंतर अर्धा प्रवास झाला. आता आम्ही आलेलो आहे दौंडच्या तिथं गाडी थांबते, मग तिथून आम्ही बॉबी घेतलेली. तर मी खाते बॉबी, समीक्षा काय खात नाही. पण मला हे बसमध्ये हे जो बॉबी वगैरे असतं ना, ते आवडतं खायला, त्याच्यामुळे मी खाते. त्यानंतर ते मी आणि माझ्या मिस्टरांनी ते संपवून टाकलं. त्यानंतर आम्ही खाणार आहे पेरू. तर ह्यांनी पेरू घेतले होते मस्तपैकी, त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून ते चिरून घेतले होते. तर आता मस्तपैकी पेरू पण खाणार आहे. आणि पेरू तर आवडतातच बाबा मला, तर गाडीत म्हणा कुठं जाताना. त्यानंतर सलाड वगैरे पण घेतलं होतं. त्यानंतर समीक्षेसाठी आम्ही ते हे घेतलं होतं, चाट असतं ना, चना चाट आणि ते पीनट चाट, ते घेतलं होतं. तर ते एक समीक्षाला आम्ही दोघांना, म्हणजे गाडीत म्हणजे खायला भरपूर आवडतं. त्यानंतर तिथं पुढे आल्यानंतर ही गाडी इथं बंद पडली. मग आता गाडी पंक्चरच झाली अर्ध्या रस्त्यात. म्हणजे मी कधीच नाही बरं का गाडी पंक्चर झालेली माझ्या प्रवासात, कधीच नाही. हे पहिल्यांदाच माझा अनुभव आहे. तर इथं म्हटलं आता किती वेळ लागतोय काय माहिती, कारण प्रत्येक वेळी रुपाली सांगत असते की अहो ताई गाडीच पंक्चर झाली, हे असं झालं तर तसं झालं, आणि त्याच्यामुळे लेट झाला. तर आम्हाला पण भरपूर लेट झाला आता गाडी पंक्चर झाल्यामुळे. म्हटलं आता किती वेळ लागेल काय माहिती. तर आम्ही बसलो होतो, आता ते गॅरेज होतं तिथंच आम्ही बसलो. आणि मी ना पंक्चर वगैरे काढताना बसची पहिल्यांदाच बघत होते, हे अशा प्रकारे पंक्चर वगैरे काढतात, म्हणजे मोठमोठे टायर वगैरे असतात आणि ते मग मशनीच्या द्वारेच त्याचे ते नट वगैरे खुलले जातात, मोठे मोठे नट असतात आणि ते असं करतात. हे मी पहिल्यांदाच बघत होते. तिथं वेदांचा कॉल येत होता. वेदांत बोलत होता मम्मा कधी येणार आहे. त्याला सांगितलं जेव्हा मी की आमची गाडी पंक्चर झाली, तर त्याला टेन्शन आलं, आता किती वाजता येणार तुम्ही, आता किती वाजतील तुम्हाला, हे म्हणजे खूप दिवस राहिल्यानंतर त्याला ते तसं वाटत होतं. तर त्याला म्हटलं की तू जेवून घे, आम्ही येतो, आम्हाला थोडंसं लेट होईल. तर त्याचं म्हणणं असं की नाही, तू ये मग मी जेवतो. त्यानंतर आम्ही कर्जतला पोचलो आणि येताना मी झोपूनच आले. तर त्यानंतर इथं आम्ही कर्जतला फेमस असं हॉटेल आहे. हॉटेल म्हणजे एक ज्यूस सेंटर आहे, तिथे सगळे प्रकारचे ज्यूस वगैरे भेटतात, आणि उन्हाळ्यामध्ये एकदम फॉर्ममध्ये तो ज्यूस सेंटर असतो. तिथं आम्ही लस्सी घेतली, समीक्षाने ॲपलचा ज्यूस घेतला आणि आम्ही दोघांनी लस्सी घेतली. म्हटलं थोडंसं थंडावं वगैरे. फक्त माकड मेवा खाल्ला होता वरचा, त्याच्यामुळे भूक तर लागली होती, म्हणून आता थोडंसं थंड म्हणून. कारण गाडीतून म्हणजे गाडीमध्ये बरं वाटलं, पण बाहेर आल्यानंतर गाडीच्या खूप खूप गरम व्हायला लागलेलं. तर त्याच्यामुळं म्हटलं की आता थोडंसं लस्सी वगैरे पिऊया आपण.
तर आता आम्ही इथं झालेलं आहे लस्सी वगैरे पिऊन आता आम्ही जाणार आहे घरी. मुलं सगळी वाट बघत बसलेले आहेत, सगळे वेदांत पोरी पण. चांगलं गोड 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 असलं पाहिजे. पोरांना काहीतरी खायला घ्यायचं म्हणून मग कलिंगड वगैरे घेतले इथे. तर 2 कलिंगड घेतले. त्यानंतर मी येताना एक चिक्की घेतली होती, बॉक्स चिक्कीचा तो घेतला होता. त्यानंतर कर्जतमधूनच भेळ घेतल्या होत्या 2. मग हे सगळं मी पोरांसाठी खायला घेतलं होतं. आता काय खायला घ्यावं, चांगलं घेतलं पण पाहिजे, सगळ्यांना पुरलं पण पाहिजे. ह्यामधून कलिंगड घेतलं. आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर चांगले कलिंगड, तर ते त्यांचं असं असतं ना की आता कलिंगड गोड असेल की नाही. तर त्याला म्हटलं की गोड असलेलं बघून दे बाबा, कारण 1-2 वेळा खूप वेळा झाले असं की ती कलिंगड बदलावं लागलं आम्हाला, किंवा मग देत नाहीत, असं करतात, पैसे आपले फुकट जातात त्याच्यामुळे. तर आता 2 घेतलेत कलिंगड. त्यांनी आम्हाला 100ला 2 दिले. 60ला 1 सांगितलेलं, तर 10 रुपये कमी करून 100ला 2 घेतले मग आम्ही. तर आता चला इथं मी कलिंगड वगैरे घेतो आहे आणि आता पोरं वाट बघतात, त्याच्यामुळे माझे ते तिकडं चालले की म्हणजे नाही का पोरं वाट बघत असेल, मम्मा तू ये. वेदांत अजूनपर्यंत जेवलं नव्हता, मी जोपर्यंत जात नव्हते तोपर्यंत, तू आल्याशिवाय मी जेवणार नाही, लवकर ये. तर आम्हाला 4 वाजले. 2:30 वाजता येणारी गाडी 4 वाजता आली, म्हणजे 3:30 वाजून गेले, ते 3:45 वाजले होते. तर इथं आता आपण जातोय घरी. तर हा मस्तपैकी असा रोड झालेला आहे इथून कर्जतचा, आणि हे तुम्हाला माहितीच आहे. आणि हे जे आहे ते दादा पाटील कॉलेज आहे. तिथं आर्ची परशाच्या ह्याची सिनेमाची जी शूटिंग झाली होती सैराटची. तर आता आपलं घर आहे बघा इथून. पोरं तिथूनच हात करायला लागलेले आहेत, लांबूनच वाट बघत बसले होते कधीचे, की कधी येतात मम्मी पप्पा, कधी येतात, हे वाट बघत तिथं बसलेले. तर फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे. आता घरी पोचतोय, बघू पोरं काय त्यांची रिॲक्शन आहे, काय आहे. तर तुम्ही बघू शकता ते आपलं वाट बघत जे येतात दरवाजातच उभं राहिलेले गेटवरती, बघू शकता बघा. हाय हाय. 2-3 दिवस तुम्ही बाहेर होता, होय काय वाटलं? खरंच काहीच नाही वाटलं. बॅग आहे दरप्रीत मागून काढ. थांबा बोल की कुठे गेली? काय नाही चाललं. तर आईने इथं भाकर तुकडा ओवाळून टाकला. की आमच्यावरनं आम्ही गावावरनं आलो म्हणलं, गेल्या वेळेस पण तसंच केलं, तर आत्ता पण तसंच केलं. छान असं स्वागत, म्हणजे एक प्रकारे नाही का, पाठीमागचं आलेली इडपिडा तिथल्या तिथं दारातच सोडून आपलं जायचं असं. समीक्षाने मी सेम कपडे घातले. समीक्षा बोलली की मम्मा आपण कर्जतला जाताना सेम कपडे घालू, मी शर्ट घालते, पॅन्ट घालते, तर तू पण तसंच घालतो. म्हणलं ठीक आहे, तसंच घालूया. माझी चप्पल पुढं आली, मला तिथं सापडा माझं कसं काय तसंच उतरायला लागलं मला एक चप्पल घेऊन. मग ती बाई म्हणली हो का तुमची इथं चप्पल आहे, खालची बाई तिने तिथं काढलं. बरं तरी झालं, नाही तर मग तसंच यावं लागलं. चल या. तर आत्ता चालू आहे घरी, सगळ्यांना भेटतं वगैरे. बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच. आणि छान बसमध्ये पण एक छान किस्सा झाला, तर तो पण तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे. तर निवांत मी तुमच्यासोबत शेअर करेल.
आणि चला आता गप्पा गोष्टी होतच राहतील. आता जोपर्यंत आम्ही कर्जतला आहे तोपर्यंत तुम्हाला आमचे व्हिडिओ जे आहेत ते बघायला मिळणार. आणि जाऊबाई परत दोघीजणी आम्ही परत 2-3 दिवस एकत्र राहणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आईंनी पाणी आणलेलं आहे, पाणी वगैरे पितो आणि छान गप्पा मारतो. बाय.